दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. त्याला अत्यंत त्रास होऊ लागला. या नगरामध्ये 9 दरवाजे होते. शरीरालाच नगराची कल्पना केली. ह्या शरीराला 9 दरवाजे आहेत. नवद्वारे पुरेली. ह्या नवद्वारयुक्त नगरामध्ये हा जीवात्मा राहतो आहे. वरच्या बाजूला 2 नेत्र आहेत, 2 नासिका आहेत, 2 कान आहे आणि मुख आहे. हे 7 दरवाजे वर आहे. आणि मलमूत्र विसर्जन करण्याचे हे 2 असे 9 दरवाजे आहेत. असा त्या नगराला वेढा पडलेला आहे. आणि या सैनिकांनी त्या 9 दरवाजातून आत प्रवेश केला आणि त्या पुरंजन राजाला बांधून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा चालला. आपल्या स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं. मी गेल्यानंतर या स्त्रीचं संरक्षण कोण करी. अशा या वासनेमध्ये शेवटी हीच वासना स्त्री बुद्धी त्याच्या मनामध्ये उत्पन्न होऊन त्याला बाहेर काढलं गेलं. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये त्याला स्त्री रूप प्राप्त झालेला आहे. स्त्रीचा जन्म त्याला आलेला आहे. मोठा राजकन्यास तो झालेला आहे. एका उत्तम दुसऱ्या राजपुत्राबरोबर त्याचा विवाह झाला. उत्तम प्रकारचा आणखी संसार सौख्य मिळालेला आहे. आणि या आपल्या स्त्रीला बरोबर घेऊन तो राजपुत्र अरण्यामध्ये गेलेला आहे मुलाला राज्य देऊन. आणि त्यांनी आपलं शरीर योगमार्गाने सोडून दिलं. ती स्त्री म्हणजे पुरंजन राजा. तिला दुःख झालं. आपले पती गेलेले आहेत. चिता तयार केली. आणखी आपलं देह अर्पण करण्याला ती उद्युक्त झालेली असताना हा पुरंजन राजा आपल्या ज्या मित्राला सोडून देऊन एकटाच निघून आलेला होता त्याचा तो मित्र आहे ब्राह्मण रूपाने त्याच्या जवळ आलेला आहे. त्यांनी त्याला उपदेश केला, बाबा तू काही राजकन्या नाही आहेस. तू कोण आहेस. पूर्वजन्मामध्ये तू कोण होतास त्याचं स्मरण कर. तू पुरंजन आहेस. मी तुझा मित्र आहे. तुला यातून सोडविण्याकरता आलेलो आहे. पूर्वजन्माचं तू स्मरण कर म्हणजे या दुःखातून तू मुक्त होशील. तू आणि मी एकच आहोत म्हणाले. वस्तुतः आनंदरूप आपण. सहा अहम अहम सहा हा उपदेश केलेला आहे सोहमचा. त्या वेळेला त्या पुरंजनाला ज्ञान झालं आणि सर्व दुःख त्याची दूर झाली. नारदांनी ही कथा त्या प्राचीन बर्ही राजाला सांगितली. प्राचीन बर्ही राजा म्हणाला, महाराज काय तुमची गोष्ट मला काही कळली नाही. कोण पुरंजन राजा, त्याला भेटलेली स्त्री कोण, त्याला वेढा कोणी दिला, कोण तो राजा आला, काही कल्पना नाही. मग त्याचा खुलासा त्यांनी केला. पुरुषम पुरंजनम विद्यात यद्व्यनत्यात्मनः पुरम. हा जो पुरुष म्हणजे जीवात्मा आहे हा पुरंजन आहे. आपल्या मित्राला म्हणजे ईश्वराला बाजूला टाकून तो एकटाच बाहेर पडलेला आहे. ते नगर म्हणजे नवद्वारयुक्त शरीर आहे, मनुष्य शरीर. आणि त्याला भेटलेली स्त्री म्हणजे बुद्धिंतु प्रमदान विद्या. ही बुद्धी ही त्याला भेटली स्त्री. आणि त्या बुद्धीनं त्याला या शरीरामध्ये आणून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. ईश्वर भक्ती नाही, आत्मानात्म विचार नाही, ज्ञान मार्ग नाही, काही नाही. केवळ आणखी कर्मामध्ये निमग्न झाला, संसारामध्ये आसक्त झाला पुरंजन राजा. पुन्हा त्याला स्त्री जन्म घ्यावा लागला. परमेश्वर त्या ठिकाणी पुन्हा आलेले आहेत. त्यांनी जरी मित्राला सोडून गेलं होतं तरी मित्रांनी त्याला सोडलं. त्याला येऊन उपदेश करू आणि त्याचा उद्धार केलेला आहे. नारद सांगतात, राजे साहेब तुम्ही काही हा विचार करा. काय करता यज्ञ करून काय करणार. तुम्ही यज्ञामध्ये जेवढे पशु मारलेले आहेत ते सगळे तुमची वाट पाहतायत वरती. केव्हा हा राजा येतो, आपल्या शिंगाने त्याचं शरीर केव्हा फाडून टाकावं वाट पाहताय.
काय करता हे कर्म करू, असा त्याला उपदेश केला. आणि नंतर त्याला ज्ञान झाले. त्यांनी सांगितलं, नारद महाराज, हे आमच्या ह्या उपाध्यायांना हे काही माहिती नाही असं दिसतं. त्यांनी मला एक यज्ञ झाला की दुसऱ्या यज्ञाची यादी माझ्या पुढे लगेच आली. तुम्ही दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याची मला इच्छा उत्पन्न झाली. ही इच्छा उत्पन्न होणंच शक्य नाही आहे. कर्मामध्ये आसक्त झालेला आहे, कर्माच्या फलामध्ये आसक्त बुद्धी झालेली आहे. ते किती विनाशी आहे किंवा अविनाशी आहे इकडं लक्षच जात नाही. आणि प्रयत्न करायचा, पुन्हा फल मिळवायचं, पुन्हा प्रयत्न करायचा, यासारखा आणखी काल एक जन्म नाही अनेक जन्म यात जात आहे. ईश्वर व्हायच्या भक्ती मार्गाकडे लक्ष जाणं, ज्ञान मार्गाकडे लक्ष जाणं, कोणीतरी असा महात्मा भेटल्याशिवाय हे होत नाही. प्राचीनमध्ये राजा हा आणखी सत्संगती करण्याकरता बाहेर पडलेला आहे. संतांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आपला उद्धार करून घेतलेला आहे. हे चरित्र आणखी प्राचीनमध्ये राजाचं आणखी यांनी सांगितलं मैत्रेय महर्षी. मैत्रेय महर्षी सांगतात, राजा देवर्षी नारदानीच्या प्राचीनपरी राजाचा उद्धार केलेला आहे. कथारूपाने त्याला बोध करून आणि त्या कथेचं जे काही खुलासा आहे तोही त्याला केला. यानंतर आता मैत्रेय महर्षी आणखी विदुरजी यांचा संवाद संपलेला आहे. पुष्कळ आणखी विचार झाला दोघांचे. दोघेही आणखी जिज्ञासू विदुरजी, ज्ञानी मैत्रेय, दोघांचा संवाद म्हणजे अत्यंत विचार करण्यासारखा. त्यात भक्तिमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, पतिव्रता धर्म आहे, सकाम भक्ती आहे, निष्काम भक्ती आहे, सगळं आहे. सनत्कुमारांनी पशुराजाला उपदेश केलेला आहे. सगळं अनेक प्रकारचे विषय याच्यामध्ये आलेले आहेत. ते सगळंही विदुरजींनी ऐकलेलं आहे. आणि त्यांना वाटलं आता पुष्कळ झालं, बरं ऐकलं इतकं पुरे झालं, निश्चित मार्ग समजलेला आहे. आणि त्यांची आज्ञा घेऊन वंदन करू विदुरजी आणखी हस्तिनापुराला आले. धृतराष्ट्र राजालाही आणखी उपदेश करून त्यालाही घेऊन गेलेले आहेत. त्याचाही उद्धार केला. आणि नंतर विदुरजीही पुन्हा यमलोकाला निघून गेलेले आहे. आता मनुराजाचा दुसरा पुत्र म्हणजे प्रियव्रत नावाचा आहे. तो प्रियव्रत, त्याचंही राज्य त्यांनी कसं केलं वगैरे ते चरित्र सांगतायत शुकाचार्य महाराज. राजाने, परीक्षित राजाने विचारलं, महाराज प्रियव्रत राजा नारदांचा भक्त आहे, नारदांच्या आश्रमात राहणारा, आणि त्यांनी पुन्हा संसारात तो कसा गुंतला म्हणाले, राज्य कशा करता त्यांनी केलं. हे असे सर्वसंग परित्याग करणारे भगवत कृपा संपन्न जे महात्मे आहे त्यांचा आणखी संसारामध्ये त्यांचं मन कधीही गुंतून राहत नाही. काय आहे हे चरित्र मला सांगा, अशी प्रार्थना केली असताना शुकाचार्य महाराज सांगताय, राजा भगवान श्रीहरीची सेवा करण्याचं आणखी ज्यांच्या मनामध्ये निश्चय झालेला आहे भगवत कृपेनं, असे जे भगवत भक्त आहे त्यांचं अंतःकरण आणखी या विषय सुखाकडे कधीही जाणार नाही. हे योग्य तू सांगितलंस ते. प्रियव्रत राजपुत्र हा मनुराजाचा मुलगा हाही असाच होता, मोठा भगवत भक्त. नारद ऋषींच्या आश्रमामध्ये राहून नारदांची सेवा गुरुभक्ती करतो आहे. परमार्थ मार्गाची त्याला पूर्ण कल्पना आलेली आहे, म्हणून संसारापासून बाजूला त्याचं मन झालेलं आहे. मनुराजाने त्याच्या पित्याने त्याला सांगितलं, प्रियव्रता हे राज्य आता तू सांभाळ, आमचं काम झालेलं आहे, तुझं कर्तव्य आहे राज्य करणं. पण प्रियव्रताने सांगितलं, पिताजी मला राज्य करायचं नाही आहे, मला आमच्या गुरु महाराजांची सेवा करायची आहे, त्यांच्या जवळच मला राहायचं आहे, मी राज्य करणार नाही.
हे ब्रह्मदेवांना समजलं. त्यांचा नातूच होता हा प्रियव्रत. म्हणजे ब्रह्मदेव त्याला भेटण्याकरता आले सत्यलोकातून विमानात बसून. पिताजी आल्याबरोबर, आपले हे आल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला प्रियव्रता आणि ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवानी त्याला थोडासा उपदेश केले, पूजा वगैरे त्यांनी केली. आणि भगवान ब्रह्मदेव झालो. निबोध तातेदमृतं ब्रवीमि मासूयितुं देवमर्हस्य प्रमेयम् वयं भवस्ते तत एष महर्षिः वहाम सर्वे विवशा यस्य दिष्टम्. प्रियव्रता, तू रागावू नकोस म्हणाले. मी भगवान शंकर, हा तुझा पिता मनुराजा, हे सगळीही त्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आम्ही आहोत. त्याच्या आज्ञेनं जे काही आमचं कर्तव्य म्हणून आमच्या वाट्याला आलेलं आहे ते आम्ही करतो आहोत. तपानी, विद्येनं, योग सामर्थ्याने आणखी परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. त्याची इच्छा, परमेश्वराचा जो संकल्प झालेला आहे त्याच्या विरुद्ध कोणीही वागू शकत नाहीये. सुख मिळालं पाहिजे म्हणून मला संसारात पडायचं नाही, मला नारदांची सेवा करायची, तू ठरविलं असशील म्हणाले. पण तू जन्माला कुठं आलेला आहेस? तू राजपुत्र होऊन जन्मलेला आहेस. तुझं कर्तव्य देवाने नेमून दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध तुला वागता येणार नाही, तुझा संकल्प सिद्ध होणार नाही. ईश्वराची आज्ञा आम्ही सुद्धा मान्य करून राहतो. प्रियव्रता, मला वाटत नाही का बाबा, काय म्हणाले, मला काम नेमून दिले देवाने. सर्व जीवांशी कर्म तपासून त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य शरीरामध्ये घालायचं, जन्म द्यायचा, हे काम माझ्याकडे आहे. काय झोप आहे काय? अहोरात्र हे काम चाललेलं आहे. लक्षावधी जीव जन्माला येत आहेत, लक्षावधी जात आहेत, चाललेलं आहे काय. पुरे झालं असं मलाही वाटतं म्हणाले. पण त्याची आज्ञा आहे, त्यांनी नेमून दिलेलं आहे, ते करायला पाहिजे. तेव्हा तुझं कर्तव्य म्हणजे ईश्वराने नेमून दिलेलं राज्य करणं हे तुझं कर्तव्य आहे, ते तुला करावं लागेल. राज्य कर, पित्याची आज्ञा आहे, ईश्वराची आज्ञा आहे, त्याप्रमाणे काही काल तू राज्य कर म्हणा. गृहस्थाश्रम उत्तम रीतीनं करून मग जाऊन राहा नारदांच्या जवळ. पित्याची आज्ञा मान्य करायला नको का तुला? आणखी ब्रह्मदेव सांगतात, घरदार सोडून अरण्यामध्ये गेलं म्हणजे आपलं कल्याण होतं हे तुला कोणी सांगितलं म्हणे. भयम प्रमत्तस्य वनेपि गच्छतः यतस्य आस्ते सहर्षट समत्नः. ब्रह्मदेवांचा उपदेश आहे. कर्ममार्ग सोडू नये असं त्यांचं म्हणणं आहे. संयमाने राहिलं पाहिजे. जर आणखी ज्याच्या मनामध्ये, मनावर ज्याचा ताबा नाही, वाटलं मला सोडून जावं हे घरदार आणि जावं वनामध्ये, अरण्यामध्ये देवाची उपासना करावी, पण त्याला भीती आहे, इंद्रियांशावर ज्याचा ताबा नाही, असा जर आणखी अरण्यामध्ये निघून गेला तर 6 शत्रू बरोबर घेऊन तो गेलेला, इकडं त्याचं लक्ष नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह हे सगळे शत्रू आहेत. सगळ्या अरण्यामध्ये जाऊन सुद्धा त्याचा तिथं आणखी अधःपात होतो आहे. 60,000 वर्ष विश्वामित्राने तपश्चर्या केली, ब्रह्मर्षी होण्याकरता वसिष्ठांची स्पर्धा केलेली आहे. वसिष्ठांच्या प्रमाणे मीही ब्रह्मर्षी होईल. आणि ती मेनका अप्सरा भेटली, गेलं सगळं नाही. सगळे शत्रू बरोबर घेऊन तो गेलेला असतो म्हणाले वनामध्ये. आणि संसारात राहणारा, गृहस्थाश्रम घेऊन संयमाने वागणारा जो आहे तो, त्याला गृहाश्रम किन्नु करोत्यवद्यम, गृहस्थाश्रम त्याचं काय वाकडं करणार आहे म्हणाले. हा विचार करून तू वाग, काही काळ संसार कर म्हणाले, राज्य कर, पित्याच्या मनाचे समाधान होऊ दे.
आम्हालाही समाधान वाटे, नातूच होता हा ब्रह्मदेवांचा, आणि नंतर जा नारदांची सेवा कर. याप्रमाणे ब्रह्मदेवानी आणखी त्याला मार्गदर्शन केलं. त्याला पटलेलं आहे आणि तो प्रियव्रत राजा राज्य करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. राज्य दिलं म्हणून राजाने त्याच्या ताब्यात दिले. हा ईश्वराचा संकल्पच होता ना. नारदानी ध्रुवालाही उपदेश केलेला आहे, पण तो परत फिरला नाही. संसार केला त्याने, राज्य केलं, पण ईश्वर दर्शनाकरता निघालो. मी आत्ता परत येणार. प्रियव्रतानी पुढं जा म्हणून सांगितलं ब्रह्मदेवानी. नाही, आत्ताच जाणार मी, माझं काम झाल्यानंतर मी नंतर संसार करी. अर्थ असं नाही बोलला नाही. ह्या ईश्वराचा संकल्प ठरलेलाच आहे ना. त्याप्रमाणेच त्यांनी आणखी कबूल केलं. आणखी राज्य करायला त्यांनी आरंभ केलेला आहे. भगवंतांचं चिंतन मात्र त्याला निरंतर आहे. नारदांची कृपा आहे. ईश्वराचं स्मरण करून ईश्वरार्पण बुद्धीनं सर्व कारभार त्याचा चाललेला आहे. प्रियव्रत राजा राज्य करू लागलेला असताना सूर्यनारायणांच्या फिरण्यामुळे, गतीमुळे दिवस रात्र हा विभाग होतो आहे. रात्रीच्या वेळेला सूर्य किरण इकडं पडत नाही, म्हणून प्रियव्रत राजा एका तेजस्वी रथामध्ये बसून सूर्याबरोबर फिरतो आहे. आपल्या राज्यामध्ये निरंतर प्रकाश पाहिजे ह्या इच्छेनं. त्यावेळेला त्याच्या रथचक्राने भूमीमध्ये 7 द्वीप तयार झाली आणि 7 समुद्र तयार झालेले आहे. असा पराक्रमी राजा समर्थ होता. त्याला नंतर अग्निध्र नावाचा पुत्र झालेला आहे. बाकीचीही मुलं झालेली आहेत त्याला. त्या सप्तद्वीपाच्या ठिकाणी 7 मुलांची योजना त्याने केली आणि प्रियव्रत राजा नारद महर्षींच्या आश्रमामध्ये जाऊन राहिले. ब्रह्मदेवाची आज्ञा पालन केली, पित्याची आज्ञा पालन केली, संसार केला आणि अरण्यामध्ये जाऊन गुरुसेवा करण्यामध्ये निमग्न झालेला. अग्निध्र राजा जम्बूद्वीपाचा अधिपती, तो आणखी तपश्चर्या करण्याकरता अरण्यामध्ये गेलेला असताना ब्रह्मदेवाने सभेमध्ये गायन करणारी पूर्वचित्ती नावाची अप्सरा तिला आज्ञा केली. त्या अग्निधर राजाला संसारामध्ये घे म्हणाली. ती प्राप्त झालेली आहे. तिचं ते स्वरूप पाहून अग्निधर राजा तपश्चर्या करण्याचं विसरलेला आहे आणि पुन्हा राजधानीमध्ये प्राप्त झाला आणि संसार त्याचा सुरू झालेला आहे. पुन्हा त्यालाही मुलं झाली, 9 मुलं झालेली आहेत. त्या 9 मुलांना जम्बूद्वीपाचे 9 विभाग त्यांनी केले. 9 खंड ज्याला म्हणतात, त्या विभागामध्ये त्या 9 मुलांची स्थापना केली. मेरूच्या कन्या 9 ह्यांचा विवाह त्यांच्याबरोबर झालेला आहे. त्याचा मुलगा नाभी नावाचा होता, मोठा भगवत भक्त. यज्ञेश्वराच्या तृप्तीकरता त्यांनी यज्ञाला सुरुवात केलेली आहे. आपल्याला परमेश्वर साक्षात पुत्र मिळाला पाहिजे ह्या इच्छेनं तो यज्ञ करतो. भगवान प्रसन्न झाले. अग्निकुंडातून भगवान प्रगट झालेले आहे. सर्व ब्राह्मण मंडळी यांनी त्यांची पूजा केली. आणखी त्यांनी स्तुती केली की भगवंता, आपली सेवा करणारा हा राजा, याच्यावर आपली कृपा ही होण्याचा योग आज आलेला आहे. या राजाची इच्छा हीच आहे की आपणच त्याचे पुत्र व्हावं, अशी राजाची इच्छा आहे. म्हणून त्यांनी हा यज्ञ केलेला आहे. आपण त्याच्यावर कृपा करावी अशी प्रार्थना सर्व ही ऋत्विज मंडळीने केलेली असताना भगवान म्हणाले, आता तुम्ही सर्व मंडळी प्रार्थना करता, तुमची इच्छा ही मोडणं बरं नाही. राजाची इच्छा आहे. माझ्यासारखा तर दुसरा कोण आणायचा, म्हणे मलाच पुत्र व्हायला पाहिजे.
या राजाची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद देऊन भगवान गुप्त झालेले आहे. नाभी राजाची स्त्री जी मेरुदेवीच्या पासून आणखी जे भगवान प्रगट झालेले आहे तेज आहे मोठं, वैराग्य आहे, नियामक शक्ती आहे, सर्व ही आणखी गुणसंपन्न अशा प्रकारचा तो मुलगा झालेला आहे. सर्व ब्राह्मण मंडळींनाही अत्यंत आनंद झाला. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, सर्व एकंदर गुणांनी श्रेष्ठ म्हणून ऋषभ याप्रमाणे त्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे. इच्छा राजाची पूर्ण झालेली आहे. त्या मुलाचं पालन पोषण करतो आहे राजा, आणखी तो आनंद त्याला मिळालेला आहे. मोठे झालेले आहेत ऋषभदेव, उपनयन त्यांचं झालेलं आहे, वेदाध्ययन वगैरे केलेलं आहे, ब्रह्मचर्याश्रमाच्या धर्माचं सगळं आचरण करून दाखवलेलं आहे. पुढं इंद्राने आपली कन्या जयंती ही त्यांना दिली, तिच्याबरोबर त्यांचा विवाह झालेला आहे, गृहस्थाश्रम सुरू झालेला आहे, राज्य उत्तम प्रकारचं ऋषभदेव करताय. पर्जन्यवृष्टी वेळच्या वेळेला होती आहे, सर्व धनधान्य समृद्धी आहे, काही कमी नाही आहे. त्यांनाही मुलं झालेली आहेत. पुढं सगळी मुलं त्या ऋषभदेवांच्या मुलामध्ये मुख्य मुलगा भरत नावाचा होता, ज्येष्ठ पुत्र आहे. बाकीचे एकंदर 100 पुत्र झाले म्हणतात. 9 ब्रह्मज्ञानी पुत्र झालेले आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्परायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभायन, जन्मतः ज्ञान संपन्न, सर्व पृथ्वीवर संचार करणारे. काही बाकीचे तपस्वी ब्राह्मण वगैरे झालेले आहे. एकदा ब्रह्मावर्तामध्ये यज्ञ समाप्त झाल्यानंतर ऋषभदेवाने आपल्या मुलांना उपदेश केला. सर्व प्रजाजनांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने मुलांना त्यांनी उपदेश केलेला आहे. त्यांनी सांगितलं मुलांना की तुम्ही उत्तम राज्य करा, आणखी श्रेष्ठ महात्म्यांची संगती करा. नायंदे हो देहभाजान लोके कष्टान कामान अर्हते भुजान. त्या मुलांना सांगतात ऋषभदेव, हा जो मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे केवळ विषय सुख भोगण्याकरता नाही आहे म्हणा. सगळे पशुपक्षीही विषय सुखाकडे निमग्न झाले. तप करणं, आपलं चित्त शुद्ध करून घेणं, आणखी अनंत जे ब्रह्मसुख आहे, ब्रह्मानंद प्राप्त करून घेणं, याच्याकरता हा देह आहे. ही मुक्ती ब्रह्मानंद प्राप्त करून घेण्याला सत्पुरुषांची संगती, सेवा घडली पाहिजे. महत्सेवान द्वारमाहुर विमुक्ते हे म्हणतात. महापुरुषांची सेवा हेच मोक्षाचं द्वार आहे. आणि विषयी लोकांच्या, संसारी लोकांच्या संगतीमध्येच निमग्न राहून विषय भोग घेणं हे नरकाचं द्वार आहे. समचित्त असणारे, शांत, क्रोधरहित जे आहे तेच आणखी महात्म्य आहे. त्यांची संगती करू, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ह्या सर्वही परिवाराच्या ठिकाणी आपल्या मनाची जी आसक्ती आहे ही कमी करणं, ममता कमी करणं, याकरता प्रयत्न केला पाहिजे. असा पुष्कळ उपदेश ऋषभदेवाने आपल्या मुलांना केला. भरत राजा जो आहे ज्येष्ठ पुत्र, त्याला राज्यावरती नेमणूक केली, अभिषेक केला, उत्तम प्रकाराने राज्य करण्याचा त्याला आदेश दिलेला आहे. आणि ऋषभदेव बाहेर पडले. शेवटचं आता काय कर्म करायचं आहे, लोकांच्या पुढे आदर्श ठेवायचा आहे त्यांना. ब्रह्मचर्याश्रम झाला, गृहस्थाश्रम झाला, राज्य कारभारही व्यवस्थित झाला, मुलंही झाली जी आहेत चांगली मुलंही, त्यांनाही मार्गदर्शन झालं. शरीर विसर्जन कसं करायचं आहे हे एक शिल्लक राहिलेलं. ज्ञानी महात्मा जो आहे मनामध्ये शरीरही येऊन उपयोग नाही, शरीराच्या पलीकडं मन गेलं पाहिजे.
शरीराचंही भान नाही आहे अशी स्थिती झाली पाहिजे हे दाखवत आहेत. बाहेर पडलेले आहे, अंगावर वस्त्र सुद्धा नाही आहे, समाधी अवस्थेमध्ये निमग्न आहे. सर्व लोक निंदा करतायत, अपमान करतायत, पण तिकडं लक्ष नाही आहे त्यांना. दुष्ट लोक, दुर्जन लोक अंगावर माती टाकणं, दगड मारणं त्यांना, असे सगळे अनेक प्रकारांनी त्यांना त्रास देत आहे. पण शुकाचार्य सांगतात, राजा परिभूयमान मक्षिकाभिर्व वनगजा, रणातला मोठा हत्ती आहे आणि त्याच्या अंगावर पुष्कळ मधमाशा वगैरे बसलेल्या आहेत, सावतायत, पण त्या हत्तीचं तिकडं लक्षही राहत. दुःखाकडं लक्षच गेलं नाही तर दुःख कुठलं होणार. मान आहे, अपमान आहे, इकडं मनामध्ये आलं तर ते होणार, नाहीतर काही नाही. असे ते आपल्या आत्मसमाधीमध्ये आनंदामध्ये निमग्न आहे. शेवटचं शरीर आहे, अत्यंत सुंदर शरीर आहे. त्यांच्या शरीराचा सुगंध सर्वत्र सुटलेला आहे. योगाभ्यासाच्या सगळ्या सिद्धी त्यांच्या जवळ आलेल्या आहेत, पण त्या सिद्धीना त्यांनी परत लावून दिलेला आहे. नको, आम्हाला सिद्धी नको म्हणा. राजाने विचारलं, महाराज काय ऋषभदेवांना सिद्धींची भीती वाटली काय? म्हणाले, ज्ञानी महात्म्यानी सिद्धीला भिवून सिद्धीला दूर लोटणं काय काम आहे? पुष्कळ बुद्धिवादी लोक म्हणतात, हे मोठे मोठे योगी लोक झाले, ऋषी लोक झाले, त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने सर्व समाज कार्य का केलं नाही? काय समाज कार्य काय करायचं आहे? समाज कार्य म्हणजे मनाची शुद्धी झाली पाहिजे ना, हे मुख्य कार्य आहे. ते चालूच आहे त्यांचं. सिद्धीचा उपयोग आणखी काय करायचा? सिद्धी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये गुंतवून राहायचं, आणि त्यामुळे इकडं परमेश्वराकडचं लक्ष बाजूला व्हायचं. मग संसार होता तो बरा होत आहे. व्यक्तीचा संसार काय, समुदायाचा संसार, संसारच आहे. त्याच्यामध्ये हा चांगला वागणार आहे, हा वाईट वागणार आहे, पुन्हा सगळे आणखी द्वंद्वामध्ये बुद्धी करूनच जाणार आहे. समाज कार्य तरी काय आहे? द्वंद्वापासून दूर होत राहता येतं का? हा सर्व विचार करू ऋषभदेवाने त्या सिद्धींचा त्याग केलेला आहे. मनाचा निग्रह केला पाहिजे. शुकाचार्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. होय म्हणाले, हे श्रेष्ठ महात्मे, ऋषभदेवासारखे सिद्धीचा परिग्रह करीत नाही, सिद्धी दूर लोटून गेल्याच्याने याचं कारण म्हणजे मनावर विश्वास नाही. मनाचा निग्रह करण्याकरता शरीर पडेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. मन ताब्यामध्ये आमच्या आलेलं आहे असं समजून राहिला की केव्हा बिघडेल याचा नियम. हे सांगण्याकरता, दाखविण्याकरता त्या सिद्धी त्याने लुटून दिलेली. कुठंही संग उपयोग नाही. मन गुंतवून राहिला म्हणजे सिद्धीमध्ये गुंतवून राहिल्यानंतर त्याचं कल्याण काय होणार? भक्ती सुटली, ज्ञान सुटलं, सगळं सुटलेलं. याकरता नित्य आपल्या समाधी अवस्थेमध्ये ऋषभदेव राहिलेले आहे. असा बराच काळ गेलेला आहे आणि पुढं त्यांनी ते असेच अरण्यामध्ये सारखे कुठेही फिरायचे. असेच फिरता फिरता कर्नाटक प्रांतामध्ये एका डोंगरावरून अरण्यातून ते निघालेले असताना शरीराचं जिथं भानच नाही, शरीर म्हणजे मी आहे ही तर बुद्धी केव्हाच गेलेली आहे, त्या शरीराकडं लक्ष नाही. मग शरीराचं संरक्षण झालं पाहिजे हे तरी त्याच्या पुढं कशाला येईल? चाललेले आहे. जिकडं देह जाईल तिकडं यांचं आपलं चाललेले आहे. आनंदामध्ये समाधीमध्ये निमग्न आहे. समोर मोठा दावाग्नी पेटलेला आहे, चारी बाजूनी अरण्य पेटलेलं आहे, तिकडं यांचं लक्ष नाही. त्या अग्नीमध्ये यांचा देह भस्म होऊन गेलेला आहे, संपलं. देहाची अवस्था काय होणार आहे काय, काही लक्ष नाही. काळजी कशाला? देहाची जिथं काळजी नाही तिथं संसाराची, परिवाराची काळजी कुठली आहे? सगळे निश्चिंत होणं, निश्चिंत राहणं
हे ज्ञानी मनुष्याचं मुख्य लक्षण आहे. कोणाचीही चिंता नाही. स्वार्थी मनुष्य जो आहे, पक्का स्वार्थी, तो इतका राहू शकत नाही, त्याला देहाची तरी चिंता असते. नास्तिक आहे, कुठेही लक्ष देणार नाही, पण देहाकडे लक्ष देणार आहे, ते त्याचं सुद्धा. ही देहाचीही चिंता यांची गेलेली आहे. मग बाकीची अहंता नाही आणि ममता नाही, त्यामुळे मुक्त झालेले आहे. हा मार्ग जो आहे, अध्यात्म विद्या काय आहे, त्याची साधनं कशी आहे, ती सगळी आचरण करून वृषभदेवाने दाखवली. भगवंतानीच हा अवतार धारण करून आणि सर्वांना त्यांनी उपदेश केलेला आहे. भगवंताची अशी कृपा आहे, भजन करणारे भक्त जे आहेत त्यांची परीक्षा पाहतात भगवान. काय पाहिजे बाबा? मुक्ती घेऊन जा म्हणाली, मुक्ती देतात. मुक्ती मागितली तरी मुक्ती देतात, त्याला मुक्त करतात ते ज्ञान देऊन. पण एखादा भक्त जर मला मुक्ती नको आहे, मला तुमची भक्ती पाहिजे, मग मात्र ते विचार करते, भक्ती द्यावी का याला, राहील का त्या भूमिकेवर योग्य रीतीनं. इतका भक्तियोग दुर्लभ आहे. आपल्या निजानंदामध्ये निमग्न असणारे सर्व लोकांना हा मार्ग दाखविण्याकरता असे भगवान ऋषभदेव यांना आमचा नमस्कार असो, असं शुकाचार्य महाराजांनी त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि हे चरित्र समाप्त झालेलं आहे. याच्यानंतर आता भरत राजा जो आहे, ऋषभदेवांचाच तो पुत्र आहे, तोही मोठा अधिकारी आहे, कर्मयोगी आहे. पण कर्माचं आचरण कसं करावं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचं चरित्र आता शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगणार आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वाभ्यात्मना सुस्वभावात् करोमि यज्ञत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुकुंद विष्णु भगवान. श्रीकृष्ण गोविंद हरे मुकुंद विष्णु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपदामपहस्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलि. बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत पुस्तकजपवटहस्ते वरदाभयन्दर्वा. प्रपूरामृदेहेवरिचोदयासु मम वासम्. हरे नमः हरे नमः हरे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. श्री शुक उवाच भरतस्तु महाभागवतो यदा भगवता अवनितल परिपालनाय संचिन्तितः तदनुशासनपर पंचजनीं विश्वरूपदुहितम् उभयेमे. शुकाचार्य महाराजांनी वयोव्रत राजाचा वंश सांगायला सुरुवात केलेली आहे.
या वंशामध्ये भगवंताने ऋषभावतार धारण केला, मुलांना उपदेश केला आणि ज्येष्ठ मुलगा जो भरत आहे याला राज्याभिषेक करण्याची आज्ञा केली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे भरताने विश्वरूपाची कन्या पंचजनीच्या बरोबर विवाह केला. सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण, आणखी धूम्रकेतू असे 5 पुत्र त्याला झाले. या देशाला पूर्वी अजनाभ वर्ष असं म्हणत होते. भरत राजा राज्य करू लागल्यानंतर त्याच्या आणखी कीर्तीमुळे भारतवर्ष हे नाव या देशाचं पडलं. कर्मयोगी होता मोठा. यज्ञयागादिक जी कर्म वेदरूपाने ईश्वराने आणखी दाखवलेली आहेत ती सगळी कर्म आपण करायची असं त्यांनी ठरवलं. पुष्कळ ज्ञान संपन्न होता तो. आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे राज्य केलं, अत्यंत प्रेमाने प्रजाजनांचं संगोपन केलं, त्याप्रमाणेच तो आणखी पालन पोषण करतो. लहान मोठे अनेक यज्ञ श्रद्धेनं त्यांनी केलेले आहे. यज्ञ कर्म करण्याच्या वेळेला त्याची भावना बुद्धी कशी होती हे सांगतायत आचार्य महाराज. संप्रचरत्सु नाना यागेषु विरचितांग क्रियेषु अपूर्वम यत्तत् क्रियाफलं धर्माख्यम परे ब्रह्मणे यज्ञ पुरुषे सर्वदेवता लिंगानां मंत्राणां अर्थ नियामकतया साक्षात् कर्तरी परदेवतायां भगवती वासुदेवे एव भावयमानः आत्मनैपुण्य मृदित कषायः हविषु अध्वर्युभिर्गृह्यमाणेषु स यजमानः यज्ञभाजो देवांस्तान् पुरुषावयवेषु अभ्यध्यायत. यज्ञयाग वगैरे वेदामध्ये पुष्कळ सांगितलेले आहे. ते यज्ञ सुरू झालेला असताना यज्ञाचं फल म्हणजे धर्म ज्याला म्हणतात पुण्य, ते पुण्य त्यांनी भगवान वासुदेवाला समर्पण करावं. अर्पण करणं याचा अर्थ आपण कर्ता नसून ईश्वरच कर्ता आहे ही बुद्धी धारण करणं म्हणजे समर्पण आहे. कर्तृत्व अभिमान आपल्याला होतो कारण फल आपल्याला पाहिजे असतो, फलाची कामना असते. फल भोगणारा जर मी आहे तर मीच कर्ता आहे अशा अभिमानाने कर्म जर झालं तर ते कर्म बंधक ठरत आहे. त्या कर्माचं फल भोगण्याकरता त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण यांनी भगवान वासुदेवालाच कर्म फल समर्पण करावं. फलभोक्ता वासुदेव आहे, माझं फल नाही. कर्ता हा आहे आणि भोक्ता वासुदेव कसा हो. ज्यांनी करायचं त्याला त्याचं फल मिळायचं. तर त्याची जी बुद्धी आहे मी करता नाही. यज्ञातल्या सर्वही देवतांचा नियामक तो आहे परमेश. बुद्धीचा नियामकही तोच आहे. यज्ञ करण्याला लागणारी जी माझी बुद्धी मी म्हणतो ती बुद्धी त्याचीच आहे, त्याच्या हातात आहे. आपुलिया बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची, ही बुद्धी तुकाराम महाराजांनी दाखवलेली आहे. वाणी, इंद्रिय, मन हे सगळंही त्याच्या अधीन आहे. म्हणजे बुद्धीला जर प्रेरणा झाली, इच्छा ही बुद्धीला होणार आणि इच्छेनंतर कृती होणार. इच्छा करणं हेच कार्य बुद्धीचं नसून त्याला प्रेरक शक्ती जी ईश्वर आहे त्याचं कार्य आहे. अर्थात खरा करता तोच ठरलेला आहे ना.
हा जरी एक प्रतिनिधी म्हणून म्हणजे प्रेरणेमुळे सांगितल्यामुळे करतो आहे, तरी मुख्य कर्तृत्व परमेश्वराचा आहे. साक्षात करता तो आहे. म्हणजे अहंकार नाही, कर्तृत्व अभिमान गेला. तोच करता आणि तोच भोगता आहे. सगळं यज्ञाचं पुण्य त्याने परमेश्वराचं आहे. त्याच्याकडे देऊन टाकलं आपण काही नाही. यज्ञामध्ये ज्या इंद्राजिक देवता आहेत, त्या सर्व इंद्राजिक देवता म्हणजे विश्वरूपी जो परमात्मा आहे त्याच्या शरीरामध्ये अंतर्गत आहे. अवयव त्याच्याच अवयवामध्ये. ही एक भावना आहे. देवता निराळ्या नाही आहे. देवता स्वरूप तोच आहे, कर्ताही तोच आहे आणि फलभोक्ताही तोच आहे. म्हणजे कर्म किती शुद्ध झालेलं आहे हे सांगतायत आचार्य महाराज. अशा त्या शुद्ध कर्माचरणामुळे आणखी त्याच्या चित्तामध्ये भगवत भक्ती निर्माण झाली. ती भक्ती रोज वाढती आहे. हजारो वर्षोपर्यंत राज्य केलेलं आहे, अनेक यज्ञ केले, प्रजापालन उत्तम प्रकाराने केलेलं आहे. सर्वांचा आणखी त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अरण्यात जाण्याचं त्याने ठरवलं. जे काही राज्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं ते सर्व त्याने आपल्या मुलांना वाटून दिलेलं आहे. आणि आपल्या राजवाड्यातून भरत राजा बाहेर पडला. पुलह ऋषींचा आश्रम ज्या बाजूला होता तिथं येऊन राहिलेला आहे. गंडकी नदी त्या ठिकाणी वाहतीये. भगवान श्रीहरी तिथं राहत आहे. ज्या गंडकी नदीमध्ये 40 शिला प्राप्त होत आहे. रोज राजाने त्रिकाळ स्नान करावं. आता काही राज्याचा काही भार नाही, चिंता नाही, काही नाही. सगळं मुलावर सोपविलेलं आहे. निश्चिंत मनाने, शांत मनाने भगवंताची पूजा करावी. कंद मूल फल वगैरे आणावी अरण्यातून. तुळसी आहे, दुर्वा आहे, फुलं आहे. देवाची पूजा करावी. विषय वासना मनातल्या सगळ्याही दूर झालेल्या आहेत. सगळं विसरून गेलेलं आहे. राजवाडा, मुलं व सगळे आप्त सगळ्यांना विसरून गेले. अशा रीतीनं त्याचं पूजन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, ध्यान चालू आहे. त्यामुळे अत्यंत आनंद शांती त्याला मिळाली. आणि जास्तीत जास्त भगवंताची भक्ती प्रेम मनामध्ये जास्तीत जास्त वाढायला लागले. आनंदाश्रू नेत्रातून वाहावे. अंगावर रोमांच उत्पन्न होत आहेत. सात्विक जे अष्टभाव आहेत ते सगळे उत्पन्न व्हावे. भगवंताच्या चरणाचं चिंतन करतो आहे, ध्यान करतो आहे. पूजा झाली तरी पूजा विसरून जावी त्याने. क्रियमाणाम भगवत सवर्याम न सस्मार. पूजा झाली की नाही काही भान नाही. असं आणखी त्यांनी व्रत धारण केलेलं आहे. भगवंताची पूजा भक्ती सगळा काल त्याच्यामध्ये चाललेला आहे. प्रत्येक दिवशी प्रातःकाली स्नान झाल्यानंतर सूर्योदय झाला म्हणजे सूर्यमंडलामध्ये जे भगवंताचं तेज आहे नारायण, त्याची स्तुती त्यांनी करावी, नमस्कार करावा. असं कार्यक्रम चाललेला आहे. सर्व संसार सोडून दिलेला आहे आणि निरुपाधिक झाला. काहीही पाठीमाग उपाधी नाही. भगवंताची भक्ती चालू आहे. त्या भक्तीची मध्ये प्रगती आहे पुष्कळ. पण राजा प्रारब्ध कर्म त्याचं आड आलं म्हणा. एके दिवशी सकाळी स्नान केलं त्याने नदीमध्ये आणि नदी तीरावरच जप करीत बसलेला आहे रोजच्या प्रमाणे. इतक्यात एक हरिणी
त्याच्या वरच्या बाजूला पाणी पिण्याकरता आलेली आहे. गर्भिणी होती. ती पाणी पिऊ लागलेली असताना जवळच अरण्यामध्ये एका सिंहाने गर्जना केली. ती गर्जना या हरणीच्या कानावर पडली. घाबरली. नदीवरून पलीकडे उडी मारण्याचा तिनं प्रयत्न केला. तिच्या उदरातून तो गर्भ बालक पाण्यामध्ये पडलेला आहे. तीही पलीकडे गेली धावत धावत आणि तिचंही प्राणोत्क्रमण झालेलं आहे. तो हरणबाळ नदीतून वाहत चाललेला आहे. भरत राजा बसला होता. त्याने डोळे उघडलेले होते आणि समोर तो हरिण बालक चाललेला आहे, वाहत चाललेला आहे. याला दया उत्पन्न झाली. उठला लगेच जग सोडू. नदीमध्ये जाऊन त्या हरणाला त्यांनी वर आणलं. अंग पुसलेलं आहे, थोपटलेलं आहे. डोळे उघडले त्या बालकाने. त्याला घेऊन भरत राजा आपल्या आश्रमामध्ये आले. लहान आहे, विचारायला आई नाही, बाप नाही. माझ्यावरच आणखी देवानी याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे अशी एक कल्पना त्याला आहे. देवाला काही संरक्षण करता येत नव्हतं का? याच्यावर सोपवायला कशाला पाहिजे? ती एक कर्तव्य बुद्धी निर्माण झाली. दया मनामध्ये आहे. दया वगैरे हा सुद्धा एक विकार आहे. चाललेलं आहे. पालन पोषण करणं. हळूहळू तो हरिण बालक मोठा होतो आहे. स्नानाला जाताना कुठेही आणखी अरण्यामध्ये जाताना त्याला खांद्यावर घेऊन जावं त्याने. कारण पाठीमाग अरण्यामध्ये सिंह वाघ वगैरे कोणी प्राणी येतील आणि या हरणाला मारून टाकतील. ही आणखी ममता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आत पूजा करीत असताना सुद्धा बाहेर त्याने आणखी डोकावून पाहावा आहे की नाही, का गेला. एकटा गेला म्हणजे त्याला कोणीतरी मारती, हे विचार मनामध्ये येत आहे. 24 तास भगवंताचं नामस्मरण आहे, ध्यान आहे, पूजन आहे. असा ज्याचा काल चाललेला होता त्या भरत राजाचा आता सगळा काळ त्या हरणाच्या आणखी पालन पोषणामध्ये जायला लागले. हे अर्थात प्रारब्ध आहे. प्रयत्न त्याचा किती झालेला आहे. सर्वसंग परित्याग करून येऊन राहिलेला आहे. मुलं बाळ सगळी सोडून, राज्य संपत्ती सोडून दिलेली आहे. पण इथं या हरणाच्या रूपाने ते प्रारब्ध त्याला आणखी आडवा आले. असा बराच काळ गेला राजर्षी भरतात आणि त्याचा मृत्यूकाळ जवळ आलेला आहे. भरतात तो हरणाचा जो बाळ होता त्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालेला आहे. तोही त्याच्याजवळ नेहमी बसायचा, राहायचा. हा आणखी भरत राजा पडलेला आहे, मृत्यू जवळ आलेला आहे आणि तो हरण बालक समोर बसलेला आहे आणि त्याच्याविषयी विचार त्याच्या मनामध्ये सुरू. मी गेल्यानंतर आता याचं कसं होईल, कोण याचं संरक्षण करील. एवढ्या अरण्यामध्ये ईश्वराने याचं संरक्षण करावं, ईश्वराची प्रार्थना करतो आहे. आणि मृगाच्या ठिकाणी मन असताना त्याचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे आणि त्याला दुसरा जन्म हरणाचाच घ्यावा लागला. पण हरणाच्या जन्माला केलेल्या भरत राजाला पूर्व जन्माचं स्मरण राहिलेलं आहे, विसरला नाही. मृत्यू म्हणजे सर्व विसरून जायचं आहे. पण याला त्याच्या भक्तिमार्गामुळे, भक्तीमुळे, कर्मामुळे स्मरण राहिले आणि पश्चात्ताप झाला. अरे अरे, काय म्हणाले, मी माझ्या मार्गातून भ्रष्ट झालो. परमेश्वरापेक्षा या हरणालाच मी जास्ती समजलो. त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे अभिमान आहे माझा.
अभिमानाने आणि त्याचं पोषण करण्यामध्ये माझा सगळा काळ गेला. भगवंताची भक्ती सुटली. आणखी मला हरणाच्या जन्माला यावं लागलं. लगेच त्यांनी आणखी आपल्या आईला सोडून दिलेला आहे आणि तो हरणाच्या जन्माला गेलेला भरत राजा तिथून निघाला आणि पूर्वजन्मामध्ये ज्या आश्रमात राहत होता गंडकी नदीच्या तीरावर तिथं आलेला आहे. त्याही जन्मामध्ये त्याची भक्ती चाललेली आहे. स्नान करावं, त्रिकाल स्नान त्या हरणाने भरत राजा. नारायणाचं स्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं असा त्याचा काळ गेला. तोही जन्म संपलेला आहे. हरणाच्या जन्मातून भरत राजा मुक्त झाला. पुढं असं कस्यचित द्विवर्ष अंगिरा प्रवरस्य एक ब्राह्मण मोठा वेदशास्त्राचा अभ्यास केलेला, उत्तम आणखी कर्मानुष्ठान करणारा, सदाचार संपन्न आणखी समधमादी आत्मगुणही याच्याजवळ आहे असा एक ब्राह्मण. त्याला 2 स्त्रिया होत्या. एका स्त्रीपासून त्याला आणखी 9 पुत्र झाले आणि दुसऱ्या स्त्रीपासून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तो जो मुलगा झाला दुसऱ्या स्त्रीपासून, हरण जन्मात ज्याचा संपलेला आहे असा भरत राजा आणि या ब्राह्मणाचा मुलगा म्हणून जन्माला आहे. 2 जन्म घ्यावे लागले त्याला. त्या जन्मामध्येच मुक्त व्हायचं आहे, पण पुन्हा 2 शरीर घ्यावी लागली. परंतु स्मृती आहे कोण आपण होतो, अशी स्थिती आपल्याला का झाली, पुन्हा जन्माला का यावं लागलं हे सगळं माहिती आहे आणि आत्मज्ञान संपन्न आहे, पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे व्यवहारातल्या कोणत्याही आणखी विषयाची इच्छा नाही, काही नाही. जेवायला मिळालं काय, न मिळालं काय, चाललेलं आहे कार्य. कोणाचीही संगती करायची नाही असं त्यांनी निश्चित ठरवून हरण जन्मामध्ये सुद्धा सगळं सोडून दिलेलं आहे. आईला सोडून दिलं, इथं एकटा येऊन राहिला. झाडावरून खाली पडलेली पानस फक्त घ्यावी, पाणी प्यावं आणि भगवंताचं चिंतन करा. आता जन्माला आलेला आहे आणि कोणाचीही संगती असू नये, कुणीही आपल्याला आणखी या ठिकाणी प्रेम करू नये म्हणा, अशा करता त्यांनी आपली वृत्ती आणखी दुसऱ्यांना दाखविण्याकरता कोणीही हाक मारली तरी ऐकायला आलं नाही असं दाखवायचं कशाला, याला यायचंच नाही. लक्ष जर नाही बाहेरच्या शब्दाकडं किंवा कोणत्याही व्यवहाराकडं, तर बाहेरच्या व्यवहाराचं ज्ञान होणार कसं. दिसत नाही असं दिसावं, कसं तरी वागायचं. कोणी सांगितलं, काम करून घेतलं, पुढं उभं राहून तर तेवढं करायचं. अशी त्याची वृत्ती पाहून लोकांची कल्पना झाली की हा वेडा मुलगा आहे. जड भरत त्याचं नाव ठेवलं. जड म्हणजे अज्ञानी, वेडा. त्याच रूपाने सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. काम मात्र त्याच्याकडून सगळ्यांनी करवून घ्यावी आणि यांनीही करावी काम. कोणी बोलावून घ्यावं, आपापल्या घरी खायला द्यावं, कामं सांगावी, पाणी भरावं, काही कामं मोठी मोठी करावी, असं त्याचं चाललेलं आहे. उपनयन त्याचं करावं 8वं वर्ष त्याला लागल्यानंतर पित्याने त्याची मुंज केलेली आहे. वेदाभ्यास त्यांनी करावा म्हणून पिता प्रयत्न करतो आहे. मोठा ज्ञानी पिता आहे, पण याच कुठं लक्ष, कशाला वेदाभ्यास करायला. आता काय शिकायचं राहिलंय काय म्हणाले, बोलून दाखवलं जाईल. पुष्कळ प्रयत्न केला पित्याने, परंतु त्याला काहीही स्मरण नाही, ज्ञान नाही, काही समजायचं नाही. पिता बिचारा निराश झालेला आहे. काही दिवसांनी आणि पित्याला मृत्यू आलेला आहे. जडभरताची माता जी आहे, हा तिचा मुलगा आणि एक मुलगी.
तिची जी आणखी सवत होती दुसरी सावत्र आई जडभरताची, तिला 9 मुलं होती. या जडभरताच्या आईनं ही आपली 2 मुलं तिच्या जवळ दिली. बाई, तुम्ही या मुलांचं संरक्षण करा, मी आणखी पती बरोबर सहगमन करणार आहे. म्हणून तिनं सहगमन केलं. जडभरताला आता पिताही नाही, माताही नाही, अपेक्षाही त्यांना कुणाची नाही. आत्मानंद मिळालेला आहे. पण सगळे त्याचे बंधू हे व्यवहारामध्ये आसक्त झालेली आहेत. व्यवहार सगळा खरा आहे, संसार खरा आहे, अशी त्यांची भावना आहे. अध्यात्म विद्या, भगवत भक्ती इकडे लक्ष नाही. चांगला आणखी भाऊ मिळालेला आहे, धष्टपुष्ट आहे, त्याच्याकडून घरातली कामं करून घ्यावी. त्या सगळ्या भाऊजाईनी धुळी धुवायची, भांडी घासायची, सगळी आणखी जेवण खाणं झाल्यानंतर त्याच्याकडं भांडी जायची. यातलं अन्न राहिलेलं खा, भांडी घासून ठेव म्हणून सांगायचं. यानेही काही तक्रार, सगळं करा. हा आपला जन्म शेवटचा आहे, कशाला तक्रार करायची? संपणार आहे केव्हा? पुढे जन्म नाही, दुःख नाही, का आहे? हा एक पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारचं कार्य चाललेलं आहे. शेतामध्ये पाठवावं बंधूंनी, शेत राखायचं काम त्याला सांगावं, तिथेही बसून राहायचं आहे. थंडी वारा काय, पांघरायला वस्त्र आहे आहे नाही नाही, पण शरीर चांगलं आहे, धष्टपुष्ट, आत्मानंद मिळालेला आहे. आणि चिंता कशाची नाही. देह म्हणजे मी आहे या आणखी अज्ञानाने देहाची चिंता निर्माण होते. देहाचे संबंधी सगळेही आणखी आप्त माझे आहे ही ममता निर्माण झाली म्हणजे त्यांचीही चिंता निर्माण होईल. जितकी ममता वाढेल तितकी चिंता आहे. काय काही नाही, अहंता नाही आणि ममता नाही. मी केवळ आनंद स्वरूप आहे, चिदानंद रूप शिव केवलोहम. आनंद स्वरूप, कोणाशीही माझा संबंध नाही आहे, कोणी माझे संबंधी नाही आहे. कोण? जग कुठं आहे? सगळ्या त्या बंधूंनी कामं करवून घ्यावी, लोकांनीही कामं करवून घ्यावी आणि त्याला काहीतरी खायला द्यावं, त्यांनीही समाधान मानून यावं. शेतातली कामं करण्याकरता ही बंधूंनी त्याला पाठवावं, तीही कामं त्यांनी करावी. कुठं जमीन उकरायची, कुठं काय करायचं, समोर उभा राहून मात्र सांगावं लागायचं. सांगितल्यानंतर थोडा वेळ केलं की बसला, समाधी लागली आहे. तर एके दिवशी हा जडभरत आहे, शेत राखण्याकरता शेतामध्ये बसलेले आहे, डोळे झाकून बसलेले आहे. काय पक्षी आले काय गेले काय, धान्य नेलं काय, परंतु ते रक्षण ईश्वराकडून होत होत. यांचं लक्ष ईश्वराकडे आहे. कबीरजींच्या आईने सांगितलं, अरे कबीरा, शेला विणायला बैस तू त्या मागावं. यांनी जाऊन बसाल आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं स्मरण झाल्याबरोबर काम बंद झालेलं आहे. शेले विणायचे, विकायचे, परंतु हे आणखी त्या रामचंद्रांच्या ध्यानामध्ये निमग्न असताना सुद्धा तो माग चालत होता, शेला विणला जात होता. आणि त्या शेऱ्याला बाकीच्या शेऱ्यापेक्षा जास्ती किंमत येत होती बाजारामध्ये. कोण करत होते? तशी स्थिती आहे. शेतामध्ये बसून राहिलेल्या जडभर, तहान नाही, भूक नाही, काही नाही. त्या बाजूला एक चोरांचा राजा होता, त्याची मोठी टोळी होती. त्याला मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या देवीला नमस केलेला आहे, मला जर मुलगा झाला तर तुला नरबळी मी देईल. आणि झाला मुलगा. नवस फेडण्याकरता एका मनुष्याला त्या चोराने धरून आणलेला आहे. रात्रीची वेळ आहे आणि नजर चुकवून तो मनुष्य पळून गेला.
राजदूत शोध करायला निघाले. वेळेला तो मिळाला पाहिजे ना, बळी देण्याच्या वेळेला. शोध करता करता हे जडभरत ज्या आणखी शेतामध्ये बसलेले होते डोळे झाकून, तिथं हे राजदूत आहे. त्यांची दृष्टी यांच्यावर पडलेली आहे. काय धष्टपुष्ट शरीर, उत्तम शरीर आहे. पांघराळा नाही, अंधारा नाही. शरीराची काळजी जेवढी घेतली जाते तशी काळजी काहीच पसंत नाही, लक्षच नाही. तरी शरीर उत्तम आहे. आणि त्यांना वाटलं की बरं आहे की हा म्हणाले, तो गेला तर जाईना का, कोणी मिळाला की याला बळी देऊ आपण. चला हो उठा म्हणाले. उठले. कुठं जायचं, कुठं काही पत्ता नाही. शेतातलं काम माझ्याकडे दिलेलं आहे, काही नाही. कर्म सुटलं पाहिजे, सोडून उपयोग नाही. विसरून गेलं पाहिजे म्हणजे खरा संन्यास आहे. कोणचं आपलं कर्म आहे, काय, काही कर्म नाही. कर्माच्या अधीन आहे. सर्व एकंदर धर्माच्या साधनाच्या अधीन झालेले आहे. ते राजदूत आणखी यांना घेऊन आलेले आहे. गुहेमध्ये मोठं मंदिर बांधलेलं आहे. भद्रकाली देवीची पूजा झालेली आहे. यांनाही आणखी स्नान घातलं. भोजन उत्तम प्रकारचं दिलेलं आहे. शांतपणाने भोजन आहे. उत्तम वस्त्र नेसायला दिली. गळ्यामध्ये उत्तम माळा चांगल्या सुगंधित पुष्पाच्या घातलेल्या आहेत. आणि देवीची महापूजा संपल्यानंतर देवीच्या समोर एक कट्टा होता. तिथं त्यांना बसा म्हणाले. बसलेले आहे. काही चौकशी नाही. त्यांना कळलेलं नसेल असं नाही. कशा करता आणलेला आहे काय, परंतु मनामध्ये काहीही विकार नाही. मला मृत्यू येणार आहे, मारणार आहे. कुणाला मारणार आहे? नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नशैनं क्लेदयन् चापः. ही स्थिती आत्मस्वरूपाची भगवान सांगताय. त्या आत्मस्वरूपाचं चिंतन झालं. मला काही शस्त्राचा आघात होणार नाही, काही नाही. कोणत्याही पंचभूतांच्याकडून किंवा कोणत्याही याच्याकडून मला मृत्यू नाही. नैसर्गिक अमर मी आहे ना, हे प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे. नुसतं गीता वाचून, श्रद्धेनं गीता वाचून आणखी हे करणारे लोक फाशी घालण्याच्या वेळेला सुद्धा नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, अमर आहे मी, ही श्रद्धा भावना धारण करून फसावर गेलेला आहे. त्यांनाही मृत्यूची भीती वाटली नाही. मग या महात्म्याला भीती कसली वाट? शांतपणाने मांडी घालून बसलेले आहे. तो जो त्यांचा पुरोहित होता सोलांचा, याचा आता शिरच्छेद करायचा. याचं मस्तक देवीच्या पायावर टाकायचं, तोडून टाकायचं. त्या खडगाचं अभिमंत्रण केलं आणि ते खडग तलवार उचलली ज्यानी. देवीला हे सहन झालेलं. माझ्या समोर एक ब्रह्मज्ञानी महात्म्याला मारतायत हे लोक. काय म्हणाले? हिंसेचं यांना काही वाटत नाही. कोणाचाही प्राण घ्यायचं म्हणजे यांना काही वाटतच नाही. कोणाचा प्राण घेत आहे? देवीला राग आलेला आहे. आणि ती देवी एकदम त्या मूर्तीतून बाहेर प्रगट झाली. तलवार उचललेली आहे हातामध्ये. त्या पुरोहिताने त्याच्या हातात ती तलवार हिसकावून घेतली आणि त्याचाच प्रथम शिरच्छेद देवीनं केला. सर्व चोर जमलेले होते, त्यांचा राजा त्या सर्वांचा शिरच्छेद केलेला आहे आणि देवी अदृश्य झाली. त्याचही काही नाही. न प्रहृष्टे प्रियम प्राप्य नो द्विजे प्राप्य चाप्रियम हर्षामर्ष भयोद्वेगैहि मुक्तो यस्य च मे प्रियः. काही विकार. आपलं मरण टळलं आहे, आपण सुटलो म्हणूनही आनंद नाही आहे. आपल्याला मृत्यू येणार आहे म्हणून भीतीही नाही, विषादही नाही. म्हणून देवीला यावं लागलं.
शुकाचार्य सांगतात, हे राजे, हे जडभरत हे उठलेले आहे, बाहेर पडलेले आहे. श्रेष्ठ पुरुषांना त्रास देणारे, त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणारे जे आहे, त्यांचाच नाश होतो. जडभरत हे त्यातून मुक्त झालेले. परीक्षित राजा, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही आहे. कारण स्वतःचा शिरच्छेद होणार आहे हे प्रत्यक्ष पाहत असताना सुद्धा चित्तामध्ये कोणतीही गडबड नाही आहे. शांत प्रेक्षक म्हणून पाहताय. हे केवढं सामर्थ्य आहे. देहात्मभाव, देहाचा अभिमान ज्यांचा मुक्त मोकळा गेलेला आहे, पूर्ण गेले. आपल्या शिराचा मस्तकाचा छेद होणार आहे पाहताय सिनेमाप्रमाणे. आणि सर्वत्र ज्यांची मैत्री आहे, हेही बिचारे काय त्यांच्या कामा करता माझं शिरच्छेद करेनात का? निर्वैर आहे. म्हणून साक्षात भगवान हे यांचं संरक्षण करीत असतात. निर्भय अशा प्रकारच्या भगवंतांना शरण गेलेले जे आहेत, त्यांचं हे संरक्षण होत. बाहेर पडले जडभर गुहेतून आणि जो रस्ता दिसेल तिकडं निघाले. आपल्या घरी जायचंय, आपल्या गावात जायचंय, काही नाही, सगळं विसरले. आले समोर कोणी तर आपले आहे, नाहीतर कोणी आपले नाही. हे निघालेले आहेत रस्त्याने. त्या देशाचा एक राजा रहुगण नावाचा होता. त्यांनी मुलांच्या स्वाधीन राज्य केलं आणि कपिल मुनींच्याकडे जाऊन आपण काही ज्ञान मिळवावं अशा उद्देशाने तो निघालेला होता. पालखीमध्ये बसून चाललेला आहे राजा. पालखी वाहण्याकरता जे रस्त्याने लोक भेटले त्यांना धरून आणलेला आहे त्याच्या दूताने. कामं करून घ्यायची. एक मनुष्य कमी पडलेला आहे. शोध सुरू झाला. इतक्यात समोरून हे जडभरत येत आहे असं त्यांनी पाहिलं. त्यांना आनंद झाला. राजदूतांना, अरे हा एकटा मनुष्य सुद्धा पालखी घेईल, इतका चांगला धष्टपुष्ट दिसतो. आले, चला महाराज, काम आहे, चला म्हणा. घ्या ही पालखी खांद्यावर घ्या. बाकीचे लोक होतेच, यांचेही आणि ही खांद्यावर पालखी घेतलेली आहे. आणखी काही नाही. मान अपमान सगळं तुल्य आहे. मानापमान यो तुल्य तुल्यो मित्रारी पक्षयो. मान अपमान हे दोन्हीही सारखे आहे आणि हे दोन्हीही करणारे लोकही सारखे. काही नाही, शत्रू मित्र भाव नाही. पालखी वाहण्याचं काम चाललेलं आहे, पण खाली पाहून चालत आहे. कोणचंही किडामुंगी आपल्या पायाखाली आणखी मरू नये. मध्ये काही आली किडामुंगी तर एकदम त्याने या. उडी मारावी पलीकडं. पायाखाली त्यांचा नाश होऊ नये जपाव. म्हणे पाय धडपडील स्वामीची निद्रा मोडेल. स्वामीची निद्रा मोडू नये. सर्वत्र स्वामी आहे भगवान. गडबडीनं आपण चालायला लागून पायाखाली किंवा त्या भगवंताची निद्रा मोडली तर ही भावना आहे. शरीराने होणारी कार्य, वाणीनं होणारी, मनाने होणारी, सर्व इंद्रियाकडून होणारी कार्य अत्यंत आणखी भगवत स्मरणपूर्वक आहे. भगवंताला काही यांनी उडी मारल्याबरोबर पालखीला धक्का बसावा, त्या रहुगण राजाला त्रास व्हावा. त्यांनी सांगितलं, अरे बाबांनो, सावकाश चला तुम्ही, मला इथं त्रास होतो आहे. एकदा झालं, दोनदा झालं. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब आम्ही अगदी सावकाश चाललो आहोत, पण हा जो नवीन मनुष्य आलेला आहे, हा मध्येच एकदम उडी मारतो, याला काहीतरी तुम्ही सांगा म्हणा. राजाला राग आलेला आहे. एकामुळे सगळेच आणखी दोषी ठरण्याचा प्रसंग आलेला आहे. म्हणून राजाने त्या जडभरतांना उद्देशून मुद्दाम
आणखी त्यांच्या मनाला लागेल असं बोलतो आहे. अहो कष्टम भ्रातः व्यक्तम उरु परिश्रांतः दीर्घम अध्वानम एकेव ऊहिवान सुशिरम नाची पीवा न संभननांगः जरसाच उपद्रुतो भवान सखे नो एव अपरे एते संघट्टिनः इति बहु विप्रलब्धोऽपि अविद्यया रहित द्रव्यगुण कर्माशयस्व शर्मकरे वरे अवस्तुनि संस्थान विशेषे अहम ममेति अनध्यारोपितमिच्छा प्रत्ययः ब्रह्मभूतः तूष्णीं शिविकां पूर्ववत्वाह. राजा म्हणतो आहे, अरे बाबा फार दमलेला दिसतोयस, तुझ्या एकट्यावरच पालखीचा भार पडलेला दिसतोय, म्हातारा झालेला आहे, तरुण होते, मुद्दाम त्याला लागेल असं बोल. आणि फार वेळ हा भार तुझ्या खांद्यावर झाल्यामुळे तू दमलेला दिसतो आहेस. हे बाकीचे लोक आहे, हे काही दिसते ना, हे दमलेले, तुला श्रम झालेले फार दिसत आहे, सावकाश चाल म्हण असं मुद्दाम त्याला आणखी टोचून बोलतो आहे राजा. पण त्या शब्दाकडे लक्ष नाही आहे. स्वतःच्या शरीराकडे ज्यांचं लक्ष नाही, त्या शरीराला उद्देशून जे शब्द वापरले जात आहेत तिकडं कुठलं लक्ष असतं. हे शेवटचं शरीर आहे, संपणार आहे. आता जगाचा संबंध माझा संपणार आहे, कशाला बोले ना विचार. विद्येनं तयार झालेलं हे शरीर अवस्तूभूत आहे, खरं नाही, खोटं आहे. त्या शरीराला मी कशाला समजायचं. शिरच्छेद होण्याच्या वेळेला सुद्धा ज्यांना काही वाटलं नाही त्यांना राजा सोडोस बोलला म्हणून काय वाटणार आहे. इतकी मनोभूमिका तयार झाली. शांतपणाने पालखी वाहण्याचं काम झालं. पुन्हा धक्का बसला पालखी. अतिशय रागावलेला आहे तो रघुगुण राजा आणि रागाने म्हणतो आहे, अरे तुम जीवन मृत आहात, तू जिवंत आहेस की मेलेला आहेस. म्हणाले, मी कोण आहे तुला माहिती आहे की नाही, मी राजा आहे, तुला चांगली शिक्षा मी करीन, दंड करीन. वाटेने तसं बोलतो आहे राजा. आणि उपदेश श्रेष्ठ पुरुषांच्याकडून घेण्याकरता निघालेला आहे, ज्ञान मिळवण्याकरता निघाला. आश्चर्य वाटलं जलभरताना. थोडस त्याचे डोळे उघडावे, त्याचं प्रारब्धच राजाचं उदयाला म्हणून यांना बोलण्याची बुद्धी झाली. त्यांनी बोलायला आरंभ केले. तजोदितम व्यक्तम अविप्रलब्धम भर्तुसमेस्याद वीरभारा गंतुरी जरिष्या अधिगम्य मध्वा पिबेति राशौ नविलां प्रवादः स्थौल्यं कार्श्यं व्याधयः आधयश्च क्षुत्रुड भयं कलिरिच्छा जराच निद्रा रतिर्मन्युरहं मदशुचः देहेन जातस्य हि मे न संधी. काय राजे साहेब, काय बोलला आपण. दमलायस, श्रम झालेले आहे. कोणाला उद्देशून बोलला आपण. मला काही भार झाला नाही तर श्रम कुठले आहे. कुठं जायचं, काय जायचं, कसं काही मला माहिती नाही. म्हणा तू मोठा आणखी कसं झालेला आहेस, फार म्हातारा झालेला आहेस. कोणाला म्हणाला तू. स्थूल किंवा कश हे देहधर्म आहेत राजेश आहे. आधी व्याधी सर्व ही देहाचे धर्म. प्रेम करणं, त्याचप्रमाणे रागावणं, निद्रा वगैरे सगळे ही देहधर्म आहे. मला काही देह जन्माला आलेला आहे, त्या देहाबरोबर मी जन्माला असं आजपर्यंत मी समजलो होतो. मला जन्म नाही, मृत्यू नाही. मला कोणतेही विकार हे देहाचे नाही आहेत, संभवत नाही आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा